नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दारव्हा येथील स्थानिक गोळीबार चौक येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात माझा कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी 26 लोकांचा बळी घेतला, तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळण्याची परवानगी केंद्र सरकारने दिल्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी अजय गाडगे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, जयश्रीताई मिरासे, संतोष ठाकरे, अमोल दुधे, वहीद खान साहब, दानिशा खान, किसनराव गायकवाड, विक्की जामनकर, पूजा बोधडे, वंदना दहिलेकर, मृणाली मोहट, शारदा गायकवाड, आरती दहिवेलेकर, शारदा कांबळे, दीपाली गुघाणे, सिंधू चक्रे, लक्ष्मी गायकवाड, कैलास कतले, कैलास कांबळे यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी कळवले। धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिवसेनेची आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। विभाग चौक येथे आज माझा देश माझा कुंकू माझा देश हे आंदोलन येथे आयोजित केलेलं आहे। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज दारव्हा येथे गोळीबार चौक येथे या आंदोलनाची आम्ही आज महिलांच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने सुरुवात केलेली आहे। याचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की पहलगाम येथे जो हत्याकांड झाला त्यामध्ये आमचे निरपराध देशबांधव 26 मारले गेले आणि हे कारणीभूत होते, परंतु केंद्र सरकारने आज त्यांच्याशी क्रिकेट खेळण्याचा जो डाव आखलेला आहे, क्रिकेटचे सामने होत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। एकीकडे ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी ही आपला वादागादा करून घेते। ऑपरेशन सिंदूर हे भारतीय जनता पार्टीचं यश नसून हे आमच्या सैनिकाचं यश आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे, परंतु दुर्लक्षित भूमिका ही भारतीय जनता पार्टीने घेऊ नये, कारण की ज्या हल्ल्यामध्ये आमचे देशबांधव मारले गेलेत, शहीद झालेत, त्याचा आम्ही इथे निषेध करतो आणि त्याच पाकिस्तानला डोक्यावर घेऊन त्यांच्याशी क्रिकेट सामने खेळत आहे अशी दुर्लक्षित भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारचा आज महिला आघाडीच्या आंदोलना निमित्त आम्ही आज त्याचा तीव्र निषेध करतो।